Hi everyone. Today I'm starting a new journey. I'm taking a 21-day challenge to rebuild my life. Hi. Today is day 2 of my 21-day rebuild challenge. So let's start. हाय गुड मॉर्निंग. आज पण उशीर झाला, 4:10 झालेत. साडेचार झालेत. आज पण एक 5-10 मिनटं उशीर झाला उठायला. राईट 4ला नाही उठलो. ठीक आहे. इकडे तिकडे 5-10 मिनटं उठलो असतो. दाखवतो मला. आता थोडंसं खाऊन मग जिमला जातो. हे मील आहे. आणि आज पण 5 वाजले करूच तर. आज पण थोडंसं लेट झालं आहे. ठीक आहे, एवढं नाही 5-10 मिनटात, कारण की आता 5:20 झालेत. जाऊ 5:30 होते. ठीक आहे. दुसरा दिवस आहे. असं काल थोडं जास्त झालं लेट, आज थोडं कमी झालं. त्यामुळे ठीक आहे, एवढं तेवढं देऊ शकतो. कारण की आज लेग्स मारायचे आणि लांब आहे असं. Trace your finger. You are evidence. भात लावून नाही घरी गेले कोण काम नाही. भात जास्त वेट चेक करायचा. वेट स्पेशल बटन चालू असेल केलाय चालू कर. चालू आहे. शूज काढतो मी. मला तर असं वाटतं की 2 दिवसात 2 किलो वाढले. कारण मी 60 किलो होतो, 62 किलो झालं. 50 किलो, 10 किलो गेन करायचं माझ्या विषयासाठी. चांगलं. माझं टार्गेट आहे 6 किलोचं. आधी 60 होतं. अजून एक 4-5 किलो गेन करायचं टार्गेट आहे. बघू होत आहे. 7:30 त्याची मोरण आला आताच. आणि काहीतरी खाऊन फ्रेश होऊन थोडंसं पेपर वगैरे वाचायचं आणि मग कॉलेज. स्मूदी केली आणि एकदम मस्त झाले. एकदम मस्त. मला एवढे आवडले ना. अर्ध भांडं भरून गेली आणि यात घेतली पिण्यासाठी. मस्त झाले एकदम. आज काल ओट्स टाकले होते, त्यामुळे थोडी बिघडली, पण आज बाहेर झाली. तर आता आवरून 9:30 वाजले. कॉलेजमध्ये चाललं.
भेटू आपण कॉलेज झाल्यानंतर 2 वाजता डायरेक्ट. कॉलेजवर ना 2 वाजता आणि आत्ता वाजले ते 5. आल्यानंतर थोडं जेवलो आणि मग झोपलो थोडा वेळ. 4 वाजता उठलो होतो. तर झोप किती का करणार आणि झोपून आल्यानंतर आत्ता भूक लागली आहे. कालचं ब्रेड शिल्लक आहे तर मग म्हटलं ब्रेड खाऊया. 8च ब्रेड होते. 4 पीस झाले एकदम ॲक्युरेट. दिसायला तुला बाहेर दिसतं. आत्ता 7 वाजलेत. थोडं बुक वाचत होतो. 7 वाजलेत आणि ब्लॉग एडिट केला आणि आता त्याला थंबनेल बनवतो. तर ते थंबनेल म्हणून पोस्ट करणार आहे 7 वाजता. आत्ता थंबनेल होतं ChatGPT सांगितलं थंबनेल बनवूया म्हणून. तर तो बनवतो. मग आता पोस्ट करतो. थोडी एडिटला वेळ घ्यायला. अर्धा पाऊण तास गेला एडिट करायला. आता मग पोस्ट करतो. The movement. आज The 8:30 protesters होत allege आलेत. systemic corruption, political high-handedness, अभ्यास झाला and रे. their demands are that shut down corruption, unban काल social नेपाळची media, news and नाही accountability from the भाई प्रोटेस्ट असं नाद मिळून गव्हर्नमेंटला PM ला देश सोडून जावं लागलं. डायरेक्ट देश सोडून जाण्याची तयारी देतो. सगळं सोशल मीडिया बंद केलं तर सगळं इंस्टा यूट्यूब वगैरे. मग त्यांचा तो एक काहीतरी रूल होता. त्यांनी त्या ॲप्सनी तिथे रजिस्टर करायचं होतं पण त्या ॲप्सनी नाही केलं. बाकीच्या अशा काही 32 ॲप होते तर त्यांनी डायरेक्ट ते बॅनच केले. मग तिथल्या लोकांनी प्रोटेस्ट केलं. भाई खतरनाक. भाई राष्ट्रपतीचा बंगला जाऊन टाकला डायरेक्ट त्यांनी. As I was going out, I saw नमस्कार, मी डॉक्टर ओंकार हरिमाळी, एक एक्सपोर्टर. country was not just limited to the blocking or ban on the social media platforms, because what we are learning is that this unrest has been going on in Nepal for the last few months because of the rampant corruption and lack of transparency in the government. Because what the Gen Z, which is the new generation, is of the view that there was वेगवेगळ्या नशा करा. पहिला नशा केलेला माणूस, दुसरा, तिसरा आणि 4था. जेवण वगैरे झालं. बसलो गप्पा मारत थोडा वेळ. आता झोपायची तयारी आहे. तर बुक वाचणार आहे 15-20 मिनटं आणि मग झोपणार. कारण ठरवलं होतं की झोपायच्या आधी फोन वापरायचा 15-20 मिनटं तरी मग झोपायच्या आधी. तर मग आता भेटूया उद्या सकाळी. आजच्या पुरतं एवढंच. तर बाय बाय, गुड नाईट.